झालेला आहे, ज्याचे पैसे यांनी घेतलेले आहेत तोच प्लॉट आता ते म्हणतात ॲक्विजिशन झालेलं नाही, आम्हाला एनएची परमिशन द्या. म्हणजे सरकारच्या पदावरती बसलेले आहेत योगेश कदम हे आमदार आहेत, त्यांचा भाऊ आता प्रदूषण महामंडळाचा अध्यक्ष आहे, रामदास कदम मंत्री होते, विरोधी पक्षनेते होते, आमदार होते. म्हणजे आपल्या शासकीय पदाचा वापर करून त्यांनी हे सगळे, हे तर फक्त मी आज किरीट सोमय्याला सॅम्पल टेस्ट म्हणून 2 केसेस देतोय, असे विविध 12 ते 13 घोटाळे हे येणाऱ्या कालावधीमध्ये मी बाहेर काढीन. रामदास कदम यांनी स्वतःच्या सख्या भावाला देखील सोडलेलं नाहीये. आमची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः काचेच्या घरात राहायचं आणि दुसऱ्यावरती दगड मारायचे हे काम केलंय. आता काचेची घरं कशी फटाफट फुटतील ही 2 उदाहरणं मी आज किरीट सोमय्यांकडे पाठवतोय. किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करावा. रामदास कदम आणि त्याच्या दोन्ही मुलांना आत टाकण्याची जी भाषा आमच्याबद्दल करत होता ना, अनिल परब को तो अंदर जाना ही पडेगा, हिंमत असेल तर रामदास कदम आणि त्याच्या दोन्ही मुलांना आतमध्ये टाकून दाखवावं. त्याचबरोबर या प्रकरणाची ईडीची चौकशी देखील किरीट सोमय्याने मागावी. मी काही दिवसांनी रत्नागिरीचे कलेक्टर, SP यांच्याकडे या सगळ्या प्रकरणांचा पाठपुरावा करणार आहे. पण त्याचबरोबर मुंबईतले SRA घोटाळे, मुंबईतल्या भानगडी, प्रदूषण मंडळाचा अध्यक्ष असताना केलेले घोटाळे, या सगळ्यावरती आता तुम्हाला माहिती आहे की त्यांच्या मुलाला देखील प्रदूषण महामंडळ दिलेलं आहे, जे निकषात बसत नाही आहे तरी देखील दिलेलं आहे. आता त्याच्या पाठपुरावा करण्याची गरज आहे. पूर नियंत्रण रेषेच्या आतमधलं बांधकाम जो अध्यक्ष आहे त्याच्या संस्थेने केलेलं आहे. आम्हाला बघायचं आहे की त्याच्या संस्थेची आता काय कारवाई करते. आणि म्हणून ही 2 प्रकरणं आपल्यामार्फत किरीट सोमय्यांकडे पाठवतो. किरीट सोमय्यांनी जर मला वेळ दिला तर मी स्वतः त्यांना समजवायला जाईन. हिंमत असेल तर त्यांनी मला वेळ द्यावा, मी त्यांना नीट समजवून सांगतो हे प्रकरण काय आहे ते, कारण फार ठिकाणी फिरत असतात ते. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा त्यांनी करावा. अन्यथा नागडा पोपट म्हणून त्यांचा जो काय उल्लेख केला आहे, हा पोपट उडत उडत सगळीकडे फिरतोय. मध्यंतरी त्याला शरम होती म्हणून घरात बसला होता. अरे कमीत कमी आपल्या घरच्यांची तर विचार करा की ज्या पद्धतीने महाराष्ट्राने तुम्हाला बघितलेलं आहे, खरं म्हणजे दुसरा कोण असला असता तर त्याने लाजेने घराच्या बाहेर पडला नसता. पण हा निर्लज्ज माणूस आहे. आम्हाला बघायचं आहे की आता त्याची किती हिंमत आहे आणि किती ताकदीने तो रामदास कदम यांच्या विरोधात लागतो. अशीच काही प्रकरणं किरीट सोमय्याकडे पाठवतो, बघूया त्याची किती ताकद आहे. ती जमीन कोणत्या कारणासाठी ॲक्विजिशन केली सरकारने? ही आता जी जमीन केली ही रोडसाठी केलेली जमीन आहे, जांभुर्डेची. ही रोडसाठी केलेली जमीन आहे आणि म्हणून ही जमीन, याची सगळे तुम्हाला 7/12 त्याचे एनएचे कागदपत्र, हे एनए करण्यासाठी केलेले अर्ज, त्याच्यावरती सरकारने उत्तरं दिली, ही सगळे मी आपल्याला पाठवतो. रस्ता करत असताना काय ठराव झाला होता काय, म्हणजे महापालिकेमध्ये असं काही त्यांनी जागा, जे जागा मालक आहेत त्यांना मोबदला मिळतो ना. हे जागा मालक होते ना 15 गुंठ्याचे, 15 गुंठ्याचे मालक असताना 18.5 गुंठ्याचे पैसे घेतले कसे? आणि म्हणून ह्यांनी जे जे काही पाप केलेलं आहे, ह्या पापामध्ये सरकारी यंत्रणांना त्यांनी घेतलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की साई रिसॉर्टमध्ये सरकारी यंत्रणेला हाताशी धरून साई रिसॉर्ट बांधलं गेलं, या आरोपाखाली सरकारी कर्मचाऱ्यांना आत टाकलं, त्यांच्यावरती ईडीचे गुन्हे दाखल केले. आता मला बघायचंय की या सगळ्या प्रकरणामध्ये किती सरकारी कर्मचाऱ्यांवरती कारवाई होते, कारण सरकारी कर्मचारी याच्यामध्ये असल्याशिवाय अशा प्रकारचे घोटाळे होऊच शकत नाहीत. जो तुम्ही पहिला मुद्दा मांडला, 2014चं प्रकरण मांडलं, रामदास कदम नेमके कोणत्या पदावर? रामदास कदम त्यावेळेला विरोधी पक्षनेते होते. नाही, 14ला विरोधी पक्षनेते. हा जो ठराव झाला 2006ला ठराव झाला, त्यावेळेला ते विरोधी पक्षनेते होते. बांधकाम 2014ला झालं आणि त्याचं रिझर्वेशन बदललं 2018ला. 2014 ते 2018 या काळात ते मंत्री होते आणि मंत्रीपदाचा गैरफायदा घेऊन, आणि 2006ला जेव्हा हे खेड नगर परिषदेचे ठराव झाले त्यावेळेला ते विरोधी पक्षनेते होते. पण वाद किरीट सोमय्या विरुद्ध अनिल परब आहे.
आता वाद असा झालाय की अनिल परब विरुद्ध रामदास कदम आणि किरीट सोमय्याला तुम्ही सांगता की याचा न्यायनिवाडा. हे कसं काय म्हणजे? किरीट सोमय्याने महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करायची सुपारी घेतलेली आहे आणि ते सतत भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांच्या पाठीशी लागलेले असतात आणि म्हणून आम्ही किरीट सोमय्याला हे देतोय. तथाकथित महाराष्ट्रातले अण्णा हजारे आहेत आणि म्हणून आमची त्यांना विनंती आहे की महाराष्ट्रातली अनेक प्रकरणं त्यांनी उघडकीस आणली आहेत. नाही, मग रामदास कदमच का असं प्रश्न? रामदास कदम का? त्याचं कारण असं आहे की रामदास कदम यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये खेडच्या फार मोठा पुढाकार घेतला होता. रामदास कदम यांनी किरीट सोमय्यांना सांगितलं होतं अशा अशा प्रकारे बांधकाम चुकीचं झालेलं आहे आणि किरीट सोमय्याने ते प्रकरण घेतलं. तथाकथित सगळा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी म्हणून आम्ही पुन्हा किरीट सोमय्यालाच कडे पाठवतोय प्रकरण की तुम्हीच रामदास कदम यांची चौकशी करा. रामदास कदम आणि किरीट सोमय्या म्हणजे ह्यांनी शेण खाल्लंय आणि ते दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात. म्हणून आमची इच्छा आहे की किरीट सोमय्यानेच या प्रकरणात लक्ष घालावं. किरीट सोमय्याने नाही घातलं तर आम्ही बघू. म्हणजे रामदास कदम आणि किरीट सोमय्यांची मिली बघत होती हे तर रामदास कदम यांनी मान्य केलेलं आहे ना की मी सगळे पुरावे दिलेत म्हणून. तो जो कर्वे नावाचा माणूस होता रामदास कदम यांचा, याने मान्य केलंय सगळीकडे की मीच किरीट सोमय्याला सगळी माहिती दिली रामदास कदम यांच्या माध्यमातून. आणि त्यामुळे आमची किरीट सोमय्याला विनंती आहे, कारण किरीट सोमय्या काल पण गेले होते खेडच्या प्रकरणाचा तपास करायला. तर माझं म्हणणं असं आहे किरीट सोमय्या एवढं जोरात काम करतायत तर माझ्या वतीने देखील किरीट सोमय्यांनी काम करायला पाहिजे. त्यांना विषय समजला नसेल तर मी समजवायला जाईन त्यांना. तुम्ही सांगितले की या संदर्भात कलेक्टरकडे मी तक्रार केली आहे, त्याच्या संदर्भात काही उत्तर वगैरे आलेलं काहीच आलेलं नाही आहे. ते लोक कुठली कागद पण देत नाही तरी देखील आम्हाला कागद मिळालेली आहेत. याच्या बाबतीत कोर्टात देखील रीट फाईल झालेली आहे. शिवतेज संस्थेचं हॉस्पिटल उभारलं गेले आहे ना बिल्डिंग तिकडे. परत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक प्रश्न आहे की जी मुंबईतली उत्तर पश्चिम जागा आहे ज्यात अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तुमचा काय अंदाज आहे की तुमच्यासमोर प्रतिस्पर्धी कोण असेल? शिवसेना, शिंदे की भाजप? आमच्यासमोर कोणीही प्रतिस्पर्धी असला तरी मी एवढं तुम्हाला अगदी ठाम सांगतो की ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटच जिंकेल. मग कोणी असू दे उमेदवार, शिवसेना शिंदे गटाचा असू देत किंवा भारतीय जनता पक्षाचा असू देत. त्यांना पहिलं ठरवतं देत कोण उमेदवार आहेत ते. आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे त्यांना उमेदवार सापडला नाहीये. एकमेकाला सांगतायत की उमेदवार द्या म्हणून, पण अजूनही त्यांचा उमेदवार काही ठरत नाहीये. ही त्यांची शिंदे गटाची मुंबईतली ताकद आहे. अनेक नावं चर्चेत होती ज्यात आधी सुरुवातीला गोविंदा यांचा पक्षप्रवेश झाला, त्यानंतर चर्चा आहे रवींद्र वायकर यांच्या नावाची. काही सिने अभिनेतेही रांगेत आहेत असं म्हटलं जाते. बघा कार्यकर्ता तर त्याला मिळत नाहीये.